प्रकाशा गावात प्रस्तावित सिमेंट प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध। सिमेंट प्रकल्पाला मंजुरी दिल्यास जनआंदोलन उभे करण्याचा ग्रामस्थांनी दिला इशारा। नंदुरबार जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र प्रकाशा येथे प्रस्तावित सिमेंट प्रकल्पावर संघर्ष पेटला आहे। या प्रकल्पाच्या जनसुनावणी दरम्यान ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत जोरदार घोषणाबाजी केली, ज्यामुळे प्रशासकीय वातावरणात मोठा गोंधळ निर्माण झाला। प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या सिमेंटच्या धुळीमुळे परिसरातील सुपीक शेती नापीक होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। तसेच प्रकाशा हे पवित्र धार्मिक स्थळ असल्याने औद्योगिक प्रकल्पामुळे येथील आध्यात्मिक शांतता भंग पावेल आणि पर्यावरणाचा ऱ्हास होईल, असा ग्रामस्थांचा ठाम दावा आहे। प्रशासनाने जनभावनेचा आदर करावा, अन्यथा सिमेंट प्रकल्पाविरोधात तीव्र जन आंदोलन उभारले जाईल, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे। या विरोधामुळे प्रकल्पाच्या मंजुरीबाबत आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। आदिवासी जनजागृती न्यूज नंदुरबार। नमस्कार। राजपत्रित सरकार दरबारी नोंद असल्या कारणामुळे MPS महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या नियमानुसार आणि निकषानुसार येथे फक्त श्वेत आणि ग्रीन दर्जाचे प्रकल्पच इकडे येऊ शकतात। संबंधित उद्योजकाला सुद्धा संबंधित विभागाने मिसगाईड केलेले आहे। त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यामध्ये भालेर MIDC सुद्धा आहे। तिथे सर्वतोपरी सगळ्या गोष्टींनी तिथं सुविधा होत्या तरी सुद्धा प्रकाशा इथं असे सगळे निकष असताना त्या परवानगी देण्याचा यांनी मानस ठेवलेला होता। पण याचे दुष्परिणाम अशा पद्धतीचे आहे का सर्वांगीण दृष्टिकोनातून तीर्थक्षेत्राच्या हिशोबाने हेरिटेजच्या हिशोबाने हे आरक्षित क्षेत्र आहे आणि शेती आरोग्य सगळ्या गोष्टींनी इथं दुष्परिणामच होणार आहे। आणि शिवाय हा फुल्ली ऑटोमेटेड प्लांट आहे, याच्यातून फक्त 47 लोकांचा रोजगार निर्मिती होणार आहे आणि पर्यायाने 25 ते 50 हजारचं प्रकाशा आणि पंचक्रोशीतील लोकांचं या परिसरामध्ये आरोग्य धोक्यात येणार आहे। म्हणून प्रकाशा ग्रामस्थ वासियांनी आणि ग्रामपंचायतींनी आणि पंचक्रोशीतील संबंधित सर्व ग्रामपंचायतींनी देखील कडाडीच्या हरकत घेतलेली आहे। ही नोंद आमची घेण्यात यावी।